आमदारांच्या भाजीला आंबट वास आला म्हणून आमदारांनी फौजदार बनत कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। पण सामान्य माणसाच्या रेशनच्या धान्यात कायम किडे निघतात, मुलाबाळांच्या खाऊमध्ये आळ्या सापडतात, मुलांना वसतिगृहाच्या अन्नातून विषबाधा होते, पोरं जीवानीशी जातात, रस्ते निकृष्ट, पाणी निकृष्ट, सगळं निकृष्ट। तेव्हा सामान्य माणसानं कुणाकुणाला थोबडावं हे तुम्हीच सांगा आमदार महोदय। पण सामान्य माणूस सगळं गिळून गप्प बसतो, कारण तो कायदा पाळतो आणि त्याच्या मनगटात आमदारा एवढं सत्तेचं बळ नसतं, हेही तितकंच खरं। बाकी काही म्हणा, सत्तेच्या खुर्चीत जरा जास्तच गरमी असते। म्हणूनच की काय, आमदार संजय गायकवाडांचा भडका उडाला, शिळं अन्न दिलं म्हणून त्यांचा संताप अनावर झाला, इतका की ते अंगावर कपडे घालायला सुद्धा विसरले। वितभर टॉवेल आणि टिचभर बनियन अशा अर्धनग्न अवस्थेत त्यांनी कॅन्टीनमध्ये धाव घेतली। लंगोट बांधून बॉक्सिंग रिंग मध्ये उतरावं तसं आमदार महोदयांनी कर्मचाऱ्यांच्या तोंडावर टायसन स्टाईल ठोसे मारले, तुफान राडा केला। उपस्थित लोक भेदरले, अनेकांना वाटलं कोणी गुंड मवाली आला की काय, पण नंतर कळलं नाही, हे आमदार महोदय होते। सगळ्या आमदारांना चांगलं जेवण देण्याच्या आहार कमिटीचे प्रमुख तेच। ज्या कॅन्टीनच्या अन्नात प्रॉब्लेम आहे त्या अन्नाला इतकी वर्ष कोण पोचतंय बरं? अनेक तक्रारी आल्या, हजारो तक्रारी आल्या, तरी सुद्धा त्यालाच पुन्हा कंत्राट, त्यालाच पुन्हा मुदतवाढ कशी काय मिळते? मग तो अण्णा नेमका कुणाला तरी सकस आहार पुरवत असेल की मग ते बाहेर येणार आहे की नाही? आमदार निवास हे फक्त आमदारांसाठी नाहीये, गाव खेड्यातून आलेल्या सामान्य माणसांचं आश्रयस्थान आहे, कार्यकर्त्यांचं आश्रयस्थान आहे। तिथं परवडेल असं अन्न मिळेल म्हणून माणसं येतात। जर आमदारांच्या सरकारी जेवणाची ही अवस्था असेल तर मंत्री महोदय, सर्वपक्षीय आमदार महोदय, एक विचारायचं आहे, गरिबांच्या पोरांच्या वसतिगृहाची, अंगणवाड्यांची काय अवस्था असेल हो? गरिबांच्या लेकराच्या ताटात सुद्धा दर्जेदार अन्नाचा घास पडावा म्हणून एवढी आक्रमकता आमदार गायकवाड भविष्यात दाखवतील का? असो, आशा करूया आंबट डाळीनं सामान्य माणसाची जी दाहकता आहे ना, ती व्यवस्थेपर्यंत पोहोचली असेल।